मला तुला कधीच गमवायचं नाही आहे, कारण माझ्या आयुष्यातील आनंदाचं कारण आहेस तू. एकमेकांपासून लांब राहूनच कळते एका मिठीची किंमत, कारण आपल्याला हवी असलेली घट्ट मिठी हवी तेव्हा कधीच मिळत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी आवडती व्यक्ती राहते, कुणाच्या सोबत असते तर कुणाच्या आठवणीत. तुझ्यासोबत थोडा वेळ जरी बोलणं झालं ना, तरी त्याचा आनंद मला दिवसभर राहतो. ज्या दिवशी माझी तू कायमची लाईफ पार्टनर होशील ना, त्या दिवशी मी समजून जाईन की माझ्या सर्व विशेष पूर्ण झाल्यात. आपलं भेटणं 2 मिनिटांचं का असेना, फार सुख देऊन जातं. जर मला अचानक काही झालं तर मला मिस करशील ना? आठवण काढून माझी तू थोडं तरी रडशील ना? सोबत घालवलेले प्रेमाचे क्षण आठवून थोडं तरी हसशील ना? मला जर काही झालं तर स्वतःला सावरून नीट जगशील ना? मान्य आहे, मी बोललो होतो शेवटपर्यंत साथ देईन, पण अर्धवट अशी साथ सोडून गेलो तर मला माफ करशील ना? खास व्यक्तीनं दिलेलं गिफ्ट आयुष्यभराची सुंदर आठवण बनून राहते. इतके दिवस झाले मी कसा आहे हे सुद्धा विचारलं नाही तिनं मला. आली मोठी आयुष्यभर साथ द्यायला. बर्थडेच्या दिवशी एकच अपेक्षा पूर्ण व्हावी, आवडत्या व्यक्तीची विश सगळ्यांच्या अगोदर यावी. इन्स्टाला पहिली स्टोरी तिची मेन्शन असावी. पण एवढं कुठं नशीब चांगलं आमचं. प्रेम ज्याला मिळतं त्याला कळत नाही, आणि ज्याला कळतं त्याला मिळत नाही. माझे विचार नको करूस, मी जरी मेलो ना तरी तू हॅपी राहा, कारण या हसत्या चेहऱ्याला खूप रडवलंयस. नको टेन्शन घेऊ, होईल सगळं ठीक, मी आहे ना सोबत, असं बोलणारी एक व्यक्ती जरी असली ना तरी वाईट दिवससुद्धा चांगले जातात. भेटणं तर सोपं असतं, पण भेटण्यासाठी ते लागलेली घाई खूप असते. भांडण तर कुठल्याही नात्यात होतात, पण भांडणानंतर आपण कसे वागलो यावरून आपल्या नात्यातील प्रेम समजते. लाईफमध्ये एकटं राहणं अवघड नाही, पण एखाद्याची सवय लागल्यावर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड असतं. बोलायचं जरी आपण बंद केलं ना तरी तुझी लागलेली सवय आणि मी केलेलं प्रेम नाही विसरता येत. देवा, कुठं अडकवलंस रे मला? ज्याला माझ्या प्रेमाची जरा पण कदर नाही त्याच्यातच तू माझा का जीव अडकवलायस? किती भारी वाटतं ना जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला बोलतो, मला तुझी खूप गरज आहे, आणि ती व्यक्ती आपल्याला उत्तर देते, मी तुझाच आहे की. आता तू सॉरी बोलणार, मग पुन्हा तीच चूक परत करणार. असं करत असशील तर वेळ नाही लागणार तुला माझ्या मनातून उतरायला. आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण आजच्या दिवशी आपल्या नात्याची सुरुवात झाली होती.